कामगारांच्या मृत्यूला कंपनी जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र बारूद कामगार संघटनेनं केलाय। ये गाड़ी अलग करो, एम्बुलेंस अलग करो। एम्बुलन्सची व्यवस्था नाही आहे इथे, ना अग्निशामकची इथे व्यवस्था नाही आहे इथे। काही 12,000 रुपयामध्ये बिचाऱ्यांचं शोषण होऊन राहिलेलं आहे। सकाळी 6 वाजता इथे ब्लास्ट झालेला आहे। मी महाराष्ट्र राज्य बारूद फॅक्टरी मजदूर संघटनेचा अध्यक्ष आहे। इथे त्या प्लॅनमध्ये 35 लोक महिला आहेत, 2 लोक फक्त पुरुष होते आणि तो ब्लास्ट इतका भयंकर झालेला आहे की त्याच्यामध्ये 18 लोक जागेवरच मरण पावलेले आहे। बाकी लोकांना नागपूरला अलग अलग याच्यामध्ये पाठवलेलं आहे। पण ही इतकी बेकार व्यवस्था आहे की इथे यांचे मिनिमम वेजेस सुद्धा हे देत नाही आहे। कंपनी लेबर लोकांचं शोषण करत आहे आणि खूप बिकट हाल आहे। लसत्यांची इथे व्यवस्था नाही आहे, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाही आहे इथे, ना अग्निशामकची इथे व्यवस्था नाही आहे इथे। काही 12,000 रुपयामध्ये बिचाऱ्यांचं शोषण होऊन राहिलेलं आहे आणि जे मरण पावलेलं आहे त्यांना आम्हाला 40 ते 50 लाख रुपये त्यांना मोबदला इथे मिळाला पाहिजे, अशी आमची महाराष्ट्र राज्य बारूद फॅक्टरी मजदूर संघटनेमार्फत मागणी आहे। इथे इतकी खराब परिस्थिती आहे की इथे कर्मचाऱ्यांना मिनिमम वेजेससुद्धा दिलं जात नाही। सेफ्टी पर्पजसाठी यांना शूज, कॅप किंवा काही यांना दिलं जात नाही आहे। यांना मिनिमम वेजेससुद्धा यांना देत नाही आहे। हे लोक यांचं निव्वळ शोषण करत आहे। यांच्या 3 मुली आहे आणि ती बिचारी नवऱ्यासोबत पटत नसल्यामुळे ती इथे काम करत होती, आज ती मरण पावली आहे। आमची संघटनेमार्फत एकच मागणी आहे की 50 लाख रुपये जोपर्यंत जे मृतक व्यक्ती आहे त्यांना मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच उपोषणाला बसू आणि इथेच राहू। आणि या कंपनीला जोपर्यंत ही जेवढ्या नियमाच्या गव्हर्नमेंटचे जे नियम आहे जोपर्यंत पाळत नाही तोपर्यंत ही कंपनी चालू पण झाली पाहिजे नाही पाहिजे, हे आमची मागणी आहे संघटनेमार्फत। मुलं आहे फक्त आणि वडील आहे आणि हा भाऊ आहे, लहान मुलं आहे आणि ती बिचारी तिची डिवोर्स केस चालू होती आणि ती आज उपाशीपोटी आली आहे की माझं काम मिस नाही झालं पाहिजे बा म्हणून। आणि तिला म्हणजे 12,000 रुपयामध्ये तिने आपला जीव गमावलेला आहे। तिला कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग इथं दिलं नाही आहे, तिला मिनिमम वेजेससुद्धा नाही आहे। सेफ्टी पर्पज तिला जोडे, कॅप काही पण दिलं नाही आहे। त्यांना 12 घंट्याची मी स्वप्नील वानखेडे महाराष्ट्र राज्य बारूद फॅक्टरी मजदूर संघटनेचा अध्यक्ष आहे। मी यांना झगडू 12 घंट्याची यांची 8 घंट्यावर ड्युटी आणली आहे। तर यांनी नियमाला पकडून त्यांनी 8 घंटे ड्युटी आणलेली आहे, पण जे 12 घंट्यामध्ये काम करून घ्यायचं होतं ते 8 घंट्यामध्ये काम करून घेत आहे। त्यामुळे हे स्फोट होऊन राहिलेले आहे। हेवी त्यांना वर्करला हेवी त्यांना काम दिलेला, एवढं काम तुम्ही करा करा करा, नाही केलं तर त्या दुर्घटनेमुळे, हे लापरवाहीमुळे ह्या दुर्घटना झालेल्या आहे।